भाजप आमदार सुरेश धस यांनी परभणी प्रकरणामध्ये शिष्टाई केली, त्यामुळे लॉंग मार्च थांबला असे समजते। परंतु संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची प्रतिकृती होती, या प्रतिकृतीची तोडफोड एका समाजकंटकाने केली। या समाजकंटकावर अजूनपर्यंत देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला नाही। भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही। सुशिक्षित जे भीमसैनिक आहेत त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झालेत त्यांचे गुन्हे अजूनपर्यंत मागे घेतले नाहीत। मग भाजप आमदार सुरेश धस यांना माझा प्रश्न आहे की आपण तर बीड मासाजोग प्रकरणामध्ये आवाज उठवला होता, या प्रकरणामध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा अजूनपर्यंत दाखल झाला नाही। जो आरोपी आहे कृष्णा आंधळी त्याला अजूनपर्यंत अटक झाली नाही। ज्या प्रकरणाची सुरुवात झाली खंडणीमुळे, खंडणीचा गुन्हा आहे वाल्मिक कराडवर, त्या वाल्मिक कराडवर 302 चा गुन्हा अजूनपर्यंत का दाखल झाला नाही? अजूनपर्यंत बीड प्रकरणामध्ये तुम्हाला न्याय देताना आला नाही। तुम्ही सत्ताधारी आमदार आहात, मग कशाला परभणीमध्ये न्याय देण्याचं नाटक करता? आमचा प्रश्न आहे तुम्हाला, तुमची आका कोण आहे हेच तुम्ही जनतेला, महाराष्ट्र राज्यातील जनतेला सांगा। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।